नमस्कार, मी इंदिरा. न्यूज अनकटच्या प्राईम टाइम बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. सविस्तर वृत्त पाहणारच आहोत, पण त्याआधी नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर. निवडणुका आल्या की जरांगे बाहेर पडतात, परिणय फुके यांचं वक्तव्य. आमदार संदीप जोशी यांच्या नावाने 4.5 लाखांची फसवणूक. कुणाल गांजावालांच्या भक्ती गायनाने दगडूशेठ गणपती मंदिरात रंगली पहाट. आणि पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्राचा नेमबाज कविन केंगनाळकरचा सुवर्णवेध. आता पाहूयात सविस्तर वृत्त. भाजप नेते आणि आमदार परिणय फुके यांनी जरांगे पाटील यांच्यावर जोरदार टीका केली आहे. जसं पावसाळा आला की मेंढकं बाहेर पडतात, तसे निवडणुका आल्या की जरांगे पाटील बाहेर पडतात. जरांगे पाटील हे केवळ मराठा ओबीसी समाजात तेढ निर्माण करण्याचं आणि स्वतःची पब्लिसिटी करण्याचं काम करतात, असा आरोप परिणय फुके यांनी केलाय. जरांगे यांच्या मागे आता मराठा समाज नाही, लोक त्यांची राजकीय खेळी ओळखून आहेत, असा टोला फुके यांनी लगावलाय. मला असं वाटतं की जसं पावसाळा आला की मेंढकं बाहेर निघतात, तसंच निवडणुका आले की जरांगे पाटील बाहेर निघतात. आणि जरांगे पाटलांना ज्या प्रकारे जरांगे पाटील आधी स्टेटमेंट करायचे किंवा आता स्टेटमेंट करतात आहे, मला असं वाटत नाही त्यांना मराठ्यांना आरक्षण किंवा मराठ्यांना न्याय देण्याचं काम काही करायचं आहे. त्यांना फक्त ओबीसी आणि मराठ्यांमध्ये भांडणं लावण्याचं काम करायचं, तेढ निर्माण करण्याचं काम करायचं आहे. आणि कुठेतरी या सगळ्या माध्यमातून स्वतःची पब्लिसिटी करून घेण्याचंच काम आहे. ज्या प्रकारे मागच्या वर्षभरात ते वागले निवडणुकीच्या आधी, दोन्ही लोकसभेच्या आणि विधानसभेच्या, आणि मला असं वाटतं की मराठा समाजाचा मोठ्या प्रमाणात जो पाठिंबा त्यांना मिळाला होता तो आता उचलला आणि फार कमी प्रमाणात लोक त्यांच्यासोबत आहेत. आणि म्हणून कुठेतरी स्वतःचं अस्तित्व टिकवणं करतात ते या प्रकारचं स्टेटमेंट ते करतात. आमदार संदीप जोशी यांच्या नावाने नोकरीचा आमिष दाखवून 4.5 लाखांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. अभय घोडवैद्य नावाच्या व्यक्तीने आमदार जोशी यांची ओळख आहे असा खोटा दावा करून निलेश कोर्तकर यांना गंडा घातला. कोर्तकर यांनी ही आपबीती थेट आमदारांसमोर मांडताच जोशी यांनी तात्काळ पोलीस ठाण्यात धाव घेत घोडवैद्य विरोधात तक्रार दाखल केली. या फसवणूक प्रकरणात त्वरित कारवाईची मागणी जोशी यांनी केली असून पोलिसांकडून तपास सुरू आहे. अंगारकी चतुर्थी निमित्त आज पहाटे पुण्यातील प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात गायक कुणाल गांजावालांचं भक्ती गायन झालं. आज सकाळपासूनच दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर परिसरातील वातावरण भक्तिरसात न्हाऊन निघाल्याचं पाहायला मिळालं. आज मंदिरात दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून दर्शनासाठी भाविकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं पाहायला मिळालं. गायक कुणाल गांजावालांनी बाप्पाच्या चरणी आपली गायन सेवा अर्पण केल्याचं माध्यमांशी बोलताना सांगितलंय. एवढा मी कृतज्ञ आहे गणरायांचा की अशा सणात त्यांनी पदसेवा दिली. म्हणजे विचारच नाही करू शकत, त्याच्या परे आहे. ही जी फिलिंग आहे, आमच्या पूर्ण फॅमिलीबरोबर आम्ही आहोत आणि धन्य झालो आहे खरंच. दगडूशेठ गणपतीजींच्या ट्रस्टला आणि कार्यकर्त्यांना मनापासून आभार की अशा मोठ्या सणावर आज आम्हाला परत म्हणतोय पदसेवा दिली. माझ्या मायकोला आणि मला आणि आमच्या पूर्ण म्युझिशियन फॅमिलीला कोटी कोटी प्रणाम देवांना. काहीच मागायचं नाही, मोक्ष मागितला, कारण सगळंच आहे, सगळंच दिलंय देवानी. म्हणजे पण जर मोक्ष नसेल तर काय अर्थ नाही. आमच्या फॅमिलीच्या सगळ्यांना फक्त एकच हवं आहे, कारण बाकी सगळं वेस्ट ऑफ टाईम आहे, सगळ्याच वेस्ट ऑफ टाईम आहे. धन्यवाद. पुण्यातील बालेवाडीच्या श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलोत्सव या पॅरालिम्पिक क्रीडा स्पर्धा रंगल्या असून आज रायफल आणि पिस्टल शूटिंग विभागात खेळाडूंमध्ये जोरदार स्पर्धा पाहायला मिळाली. पुरुष 10 मीटर एअर रायफल स्टँडिंग SH1 शूटिंगमध्ये महाराष्ट्राच्या कविन केंगनाळकरने प्रथम रँक मिळवलाय. तिसऱ्या स्थानावरही महाराष्ट्राचा सागर कटके असून कर्नाटकच्या राकेश निदगुंडीने दुसरा रँक मिळवलाय. दुसरीकडे महिलांच्या 10 मीटर एअर पिस्टल SH1 प्रकारात राजस्थानची सृष्टी अरोरा, उत्तर प्रदेशची सुमेधा पाठक आणि दिल्लीच्या भक्ती शर्माने अनुक्रमे पहिला, दुसरा आणि तिसरा रँक मिळवलाय. 18 ऑगस्ट पर्यंत चालणाऱ्या या चुरशीच्या स्पर्धांचा थरार आयोजक AGC स्पोर्ट्स या YouTube वाहिनीवर पाहायला मिळतोय. पुणे शहरातील 19 लाख वाहनांना फक्त 4 दिवसात HSRP बसवणे कसे शक्य होणार असा प्रश्न निर्माण झालाय. परिवहन विभागाने 15 ऑगस्ट पर्यंत मुदत दिली असली तरी पुणेकर वाहनधारकांचा प्रतिसाद थंड आहे. शहरात एकूण 26 लाखांहून अधिक वाहनांपैकी केवळ 5,19,000 वाहनांनाच आतापर्यंत नंबर प्लेट बसवल्या गेल्यात. HSRP नसलेल्या वाहनांना 5,000 रुपयांचा दंड होऊ शकतो अशी चर्चा आहे. अर्ज करूनही नंबर प्लेट मिळण्यास विलंब होत असल्याने अनेक वाहनधारक नाराज आहेत. यावर परिवहन विभाग काय निर्णय घेणार
याकडे आता सर्वांचं लक्ष लागलंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. कलावंत सुरू व्हायच्या आधी इच्छा जरी खूप असली ना तरी कोणी सिरियसलीच नाही घ्यायचं. हा तुम्ही या कार्यक्रमासाठी या, आपण हात करा, सुपारी करा, नमस्कार म्हणा, 1-2 वेळा ढोल वाजवा आणि जा, थँक्यू, आता तुमची गरज नाही. पण एक माणूस माझ्याकडे अत्यंत असा बघत होता, ऑब्झर्व करत होता की हा तोच आहे. मग त्याला एकदा जेव्हा खात्री पडली की हो हा तोच आहे, तेव्हा तो मला येऊन म्हणाला, तुम्ही सौरभ गोखले का? म्हणलं हो. त्या मराठी बाईंच्या पथकात मी लगेच येऊन सांगितलं होतं आम्हाला अल्टरनेट लोगो करून ठेवूया मराठी बाईंचं पथक. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी. यवतमाळ जिल्हा परिषद कर्मचारी सहकारी पतसंस्था सभासदांचे सर्वतोपरी हित जोपासण्याचे काम मागील 3 वर्षांपासून संचालक मंडळ करत असून शासकीय नियमानुसार आवश्यक त्या सर्व तरतुदी करूनच 30,33 लाख रुपयांचा नफा संस्थेला झालेला आहे. त्यामुळे कोणताही ठोस पुरावा नसताना बिनबुडाचे आरोप विरोधक करत असल्याची माहिती संस्थेचे अध्यक्ष महेश सोनेकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे. उमेद प्रकल्प संचालक प्रीती देशमुख, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती यांच्याकडून होणाऱ्या मानसिक त्रासाने आता शेकडो कंत्राटी कर्मचाऱ्यांनी लेखणी बंद आंदोलन पुकारलंय. उमेद जिल्हा व्यवस्थापक शीतल गर्गेलवार यांनी देशमुख यांच्या त्रासाला कंटाळून एका आठवड्यापूर्वी गोळ्या खाऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. यात आता शेकडो कर्मचारी एकवटले असून प्रीती देशमुख यांच्यावर कारवाईची मागणी घेऊन सोमवारपासून लेखणी बंद आंदोलन पुकारलं गेलंय. आमचं उमेद कार्यकारी मंडळ जे आहे ते संपूर्ण अमरावती जिल्ह्यातील जे उमेद कर्मचारी आहे त्यांचं एकत्रित संघटना आहे. आमच्या ज्या सहकारी आहेत शीतल गर्गेलवार मॅडम यांना जवळपास 1 वर्षापासून प्रकल्प संचालक यांचा त्रास होता आणि त्यांनी त्यांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या विरुद्ध या प्रकल्प संचालक मॅडम यांची या जिल्ह्यामधून बदली व्हावी याकरिता आमचं हे बेमुदत काम बंद आंदोलन सुरू आहे. शुक्रवारपासून या आंदोलनाला सुरुवात झालेली आहे आणि जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही, जोपर्यंत आमच्या मागण्या पूर्ण होणार नाही तोपर्यंत आमचं काम बंद आंदोलन राहणार आहे. पहिल्या टप्प्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रव्यापी ही आमची संघटना आहे. पहिल्या टप्प्यामध्ये अमरावती जिल्हा सोडून बाकीच्या जे जिल्हे आहेत त्याच्यामध्ये संपूर्ण आमचे जे कर्मचारी आहेत त्यांनी काळ्या फिती लावून आंदोलन सुरू केलेलं आहे. 14 तारखेपर्यंत काळ्या फिती लावून आंदोलन संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू राहील आणि 14 तारखेनंतर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये अमरावती जिल्ह्याचं काम बंद आंदोलन सुरू राहणार आहे जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होणार नाही तोपर्यंत. छत्रपती संभाजीनगरमध्ये मालमत्ता करारावरील 95% व्याज माफीची योजना मनपाने 15 जुलैपासून सुरू केली आहे. 11 ऑगस्टपर्यंत 27,000 मालमत्ता धारकांनी या योजनेचा लाभ घेत महापालिकेत 46,87,00,000 रुपये भरले. 7,59,00,000 रुपयांची व्याजमाफी मालमत्ता धारकांनी मिळवली आहे. 16 ऑगस्ट नंतर 1 महिनाभर 75% व्याजमाफी मिळेल. शहरात 3 लाखांहून अधिक मालमत्ता मनपाच्या रेकॉर्डवर आहेत. त्यातील 60% मालमत्ता धारक दरवर्षी कर भरत नाहीत. थकीत मालमत्तेवर व्याजाची मोठी आकारणी केली जाते. त्यामुळे अनेक मालमत्ता धारक करच भरत नाहीयेत. मागील 4 वर्षापासून मनपाने व्याजमाफीची योजनाही बंद केली होती. प्रशासक जी श्रीकांत यांनी 2 महिने 15 ऑगस्ट शेवटचा दिवस असून जास्तीत जास्त मालमत्ता धारक याचा लाभ घेतील असं सांगितलंय. बातमीपत्रात वेळ झाली आहे छोट्याशा विश्रांतीची. लगेचच परत येऊ. तोपर्यंत पाहत राहा न्यूज अनकट. या पावसाळ्यात परफेक्ट मेमरीज क्रिएट करा अंधारपन फार्म्स अँड रिसॉर्ट्सच्या अमेझिंग पॅकेजेससह. डिलक्स रूम्स, कम्फर्टेबल स्टे, टेस्टी ब्रेकफास्ट, हाय टी स्नॅक्स आणि डिनर फक्त 1500 पर पर्सन. कपल्ससाठी खास डेक रूम्स, परफेक्ट नेचर व्ह्यू सह रिलॅक्स करा फक्त 3,300 मध्ये. ॲडव्हेंचर्स प्रेमींसाठी आहे स्टे आणि अंधारबन ट्रेक फक्त 1,700 पर पर्सन. अधिक माहितीसाठी आजच संपर्क करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा. बातमीपत्रात पुन्हा एकदा स्वागत. आता पाहूयात उर्वरित काही महत्त्वाच्या घडामोडी.
तुळजाभवानी मंदिरात उंदरांनी धुमाकूळ घातला असून मंदिर बंद केल्यावर थेट तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात उंदरांचा संचार असल्याचं ऑनलाईन दर्शनादरम्यान दिसून येत आहे। गुजरातमधील भावनगर येथील हितेशभाई जानी या भाविकांनी याबद्दल नाराजी व्यक्त केली असून उंदरांचा तात्काळ बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे। मंदिर बंद केल्यानंतर रात्रभर उंदीर तुळजाभवानी मातेच्या गाभाऱ्यात वावरत असल्याचं ऑनलाईन दर्शनातून स्पष्ट दिसून येत आहे। या उंदरांमुळे तुळजाभवानी मातेच्या प्राचीन अलंकारांचं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात येते। भारतीय स्वातंत्र्याच्या वर्धापन दिनानिमित्त हर घर तिरंगा योजनेअंतर्गत म्हसळा शहरात तालुका प्रशासनामार्फत मिनी मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलं होतं। या मॅरेथॉनमध्ये तालुक्यातील माध्यमिक आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी सहभाग घेत हर घर तिरंगा अभियानाला चालना दिली। म्हसळा शहर ते पेट्रोल पंप अशी ही मॅरेथॉन स्पर्धा रंगली होती। नोकरीवरून काढण्याची धमकी देत शासकीय महिला कर्मचाऱ्यावर बलात्कार केल्याप्रकरणी गेवराई पंचायत समितीच्या माजी सभापतींचे पती तथा एका राजकीय पक्षाच्या माजी तालुकाध्यक्षाचा मुलगा दीपक प्रकाश सुरवसे यांच्यावर वेदांत नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय। 35 वर्षीय महिलेने या प्रकरणी तक्रार दाखल केली होती। तक्रारीत नमूद आरोपानुसार 2022 मध्ये विभागाच्या कामाचे कारण करून दीपकने महिलेला शहरातील वेदांत नगरमधील एका बड्या हॉटेलमध्ये बोलावून महिलेसोबत जबरदस्ती केली। महिलेने त्याला विरोध केला, मात्र दीपकने तुला नोकरी गमवावी लागेल अशी धमकी देत अत्याचार केला अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे। आणि या बातमीचा वेळ झाली आहे। प्राईम टाइम बुलेटिन मध्ये इथेच थांबायची। तोपर्यंत पाहत राहा न्यूज अँड